अशा पद्धतीने आपल्याला रोपं दिसत आहेत काय आपल्या प्लॉटमध्ये? लागवड करून 20 ते 25 दिवस झालेत आणि रोपांची डेव्हलपमेंट अशा पद्धतीने दिसायला लागल्या किंवा गुलाबी कलरची अशी पानं दिसायला लागलेत। एका सरीत या पद्धतीने ऊस दिसतो आणि एका सरीत फुटव्याला सुद्धा ऊस यायला लागला, हिरवागार झालाय आणि या पद्धतीने झाले। शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्याने 2 रासायनिक फर्टिलायझरचे डोसेस, 2 आळवणी आणि 2 फवारण्या सुद्धा केल्यात, पण एक सरीला या पद्धतीने रोपं दिसायला लागल्यात आणि एक सरीला रोपं सेट होऊन फुटव्याच्या कंडिशनला गेले। हे का होतंय? तर शेतकरी मित्रांनो, हे बघा, इकडे बघा, रोपं लावल्यानंतर जी रोपं ढिल्ली बसल्यात त्या रोपांचा या पद्धतीनं प्रॉब्लेम होतो। ढिल्ली बसणं म्हणजे काय? तर रोपं जेव्हा आपण लावतो त्यावेळी अंतराळी रोपं बसतात, मातीचा आणि कोकोपीटचा संपर्क न आल्यामुळे किंवा त्या रोपाच्या गड्ड्याचा न संपर्क आल्यामुळं रूट मातीमध्ये चिटकत नाहीत आणि रूट मातीमध्ये न चिटकल्यामुळं झाडाची वाढ होत नाही। यासाठी आपल्याला तिसऱ्या दिवशी या पद्धतीनं रोपं दाबून घ्यायला लागतात। तिसऱ्या दिवशी रोपं दाबायची यावर आपण यूट्यूबला एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा। ही जर माहिती आवडली असली, लाईक करा, शेअर करा।